नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला एक नाश्त्याचा हेल्दी असा मुगाचा प्रकार करून दाखवणार आहे. हे छानपैकी मोड आलेले मूग आहेत, हिरवे मूग चांगले भिजवून त्याला मोड काढलेले आहेत. हे वाटीभर मूग आहेत. हे मी पहिल्यांदा मिक्सरमध्ये घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये त्या 2 मिरच्या आहेत, ते जरा जाड आहेत म्हणून जरा जास्त वाटतं आहे, पण ही 2 मिरच्या घेतल्या आहेत. कोथिंबीर, एक 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं असं मी हे मुगात घालणार आहे. मी हे सगळं आधी चांगलं थोडंसं पाणी घालून चांगलं वाटून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यात 4 चमचे तांदूळाचं पीठ टाकणार आहे. ते दाखवते नंतर तुम्हाला. आधी हे मी चांगलं वाटून घेते, बारीक एकदम वाटून घ्यायचं. सुंदर असं आपलं हे पीठ वाटून तयार आहे, एकदम फाईन दळलेलं आहे. हे मी सगळं काढून घेते. छान असं आपलं पीठ आता तयार आहे. यामध्ये मी 2 चमचे पीठ घालणार आहे. प्रमाणे मीठ घालणार आहे. हे मिश्रण आता चांगलं एकजीव करणार आहे. एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण याचे धिरडं घालणार आहोत. धिरडं, डोसा काहीही म्हणा, एकदम हेल्दी. वाटलं तर आपण नंतर पातळ करू शकतो. तर मी पातळ केलेलं नाही. याच्यात सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, फक्त मुगाचं पीठ आहे आणि अगदी जरासं तांदळाचं पीठ. तर हा पण तवा आपला गरम झालेला आहे. व्यवस्थित त्याला थोडं तेल पण लावून पाणी लावून असा व्यवस्थित करून घेऊया. बारीक करणार आहे, थोडं पाणी पण मारणार आहे त्याच्यावर. आता व्यवस्थित सगळीकडून पुसून घेणार आहे, म्हणजे सगळं तेल पण सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि तव्याचं थोडं टेम्परेचरही कमी होईल. तर आपण धिरडं घालूया. बघा, जाळी पण छान पडते ती. आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर आपण झाकण काढलं आहे, तर जरा तेल लावूया त्याला. पण अगोदर तेल लावलं नाही आहे. छानपैकी तेल लावून घेऊया. आता आपलं धिरडं उकळतंय का बघूया. हळूहळू उकटवायचं, साईडने आधी उकटवून घ्यायचं. रंग आलाय बघा, खरपूस असं छान झालेलं आहे आणि क्रिस्पी एकदम. हे बाजूनं आता छान असं आपलं धिरडं हे तयार झालेलं आहे. हेल्दी नाश्ता. हे बघा, इथे सुंदर पातळ नितळ असं आपलं धिरडं तयार आहे. हिरव्या मुगाचा, मोड आलेल्या मुगाचा हेल्दी नाश्ता तयार आहे. तर हा मी कसा केला याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा छान आहे, सकाळी नाश्त्याला सुद्धा छान आहे. तर हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.